देशातील भ्रष्टाचार संपवण्याची जबाबदारी ज्या लोकपालावरती होती त्या लोकपालांनी आता 7 BMW गाड्यांचं टेंडर काढले आणि त्या 7 BMW गाड्यांची किंमत एकूण 5 कोटी रुपये होती। हे लोकपाल नेमकं कशासाठी होतं? यासाठी ज्येष्ठ नेते अण्णा हजारे यांनी उपोषण केलं होतं 2011 साली। तेच हे लोकपाल आहे आणि या लोकपालाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर न्यायमूर्ती खानविलकर हे अध्यक्ष आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जे काही सदस्य आहेत त्यामध्ये 3-4 सदस्य हे माजी न्यायमूर्तीच आहेत, काही निवडणूक आयोगाचे अधिकारी सुद्धा त्यामध्ये आहेत, काही मंत्री वगैरे आहेत। असे एकूण 7च त्यांचे सदस्य आहेत आणि त्या 7च्या 7 जणांना आता BMW गाड्या पाहिजे, आलिशान गाड्या पाहिजे। यांना विरोध करणारे काही नेत्यांची स्टेटमेंट मी सुद्धा पाहिली आणि त्यानंतर बघितलं की त्या नेत्यांकडनं तरी यांच्यापेक्षा मोठमोठ्या गाड्या आहेत। आता मोठ्या गाड्यात फिरणं म्हणजे एक वेगळं स्टेटस असतं जनतेमध्ये आणि जनतेपेक्षा आपण काहीतरी वेगळे मोठे आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न असतो, त्यामुळे भुरळ मोठ्या गाड्यांची सगळ्यांनाच पडते। सगळ्यांच वर्गाकडे आता याच्यापेक्षाही मोठमोठ्या आलिशान गाड्या आपल्याला बघायला मिळतात। तुम्ही 7 गाड्या 5 कोटींच्या घेण्यापेक्षा तुम्ही अजून 10 कोटी वाढवा आणि याच्यापेक्षाही आलिशान गाड्या घ्या, पण ज्यासाठी तुमची स्थापना झालेली आहे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी, तेवढं मात्र काम त्या गाड्या घेऊन भरारीनं चालू करा आणि भारतातला भ्रष्टाचार मात्र समूळ नष्ट करावा अशी एवढीच विनंती आहे।